मला काय सांगाल आजचं विन झालेलं आपला बिनजोड आणि आपला लक्ष पण विन झालेला आहे आणि हा दुसरा बैल पण आपला त्याचं नाव काय आहे? त्याचं नाव शिट्टी. त्या सुट्टीने आज शर्यत कशी केली जाऊ? एकदम चांगली केली. दोघांचे पण आपल्या आभार मानायला लागतील कारण की चांगला बिनजोड झालाय आजचा. आणि कशा पद्धतीने आजची बिनजोड झाली आणि कशी ठरली होती? व्हॉट्सअपचं स्पीड कसं होतं गाडीचं दादा? कारण की मोस्टली आपण बघतो की स्पीड जास्त असतं गाडीला, प्रत्येक गाडीला. तर गाडीचा स्पीड कसा होता? एकदम चांगला स्पीड होता. खालून चांगला निघाला आणि पुढे पण चांगला निघाला. आणि आपण बघतो की बैलगाडीवरती एक छोटी मुलगी सुद्धा आहे. ही लक्षाची मालकी काय बोलशील? आणि तुला कसं वाटलं? लक्ष कसं पडाला? आज आली तू आणि तुला सकाळी निघताना लक्ष भेटलं होतं तुझं? आणि तू लक्षात घेऊन आली ना अड्ड्यामध्ये? तू सकाळी किती वाजता निघाली घरातून? 9 वाजता. आणि मग आता अड्ड्यामध्ये आले तर जेवण वगैरे झालं का तुझं? आणि लक्ष आवडतं तुला? बघू शकता मित्रांनो, एक छोटी मुलगी आहे, तिला सुद्धा किती आवड आहे लक्षाची मालकी नाही मेन म्हणजे. आणि ह्या नावाने गाडी पळते. गाडी कोणत्या नावाने पळते जाता एकदा सांगा? वर्णिका अर्जुन म्हात्रे या नावाने गाडी पळते. आणि बघू शकता आपण लक्ष सुद्धा बिन झालेला आहे आणि खूप आनंदी वातावरण आहे. फॅमिली सुद्धा सगळे फ्रेंड्स आज आपला महापूजा असल्यामुळे सर्व फॅमिली सुद्धा आलेली आहे त्यांची, त्यामुळे सर्व एन्जॉय करतात. माझे मामा तर हे सुद्धा आपले मामा सुद्धा आहेत आपल्यासोबत. मामा काय सांगाल? आजचा दोघांची गाडी बिन झालेली आहे, काय सांगाल? लय खुश झालो मी. लय खुश झाले. पाचची गाडी आली म्हणजे आपण खुश झालो. हो. आणि आता लक्षात पुढे नियोजन कसं असणार? बिनजोडलाच पळतो तो, एक नंबरातच पळतो पहिला. आम्ही दर अड्ड्याला येऊन स्वतःच्या बैलाचे नाव देतो. आज आमचे DSP चे दादा आहेत, रवी दादा, त्यांच्या नियोजनात बैल पळायला लक्षात. बरोबर. आणि परफॉर्मन्स आणि काय सांगायचं? समाज विमान मीच करतो आणि सर्व देखभाल मीच करतो. आणि माझ्या मुलाचा आहे अर्जुन म्हात्रे आणि राम म्हात्रे त्याच्या वडील, आणि सर्व देखभाल मीच करतो. स्पीड कसा वाटला गाडी? स्पीड एकदम मस्त आहे त्याचा. आणि तो ऐकतो पण, लहान पोरांना पण तो जरा देताना येतो, काहीच बोलत नाही, काय मारत नाही काय. लहान मुलांचं नियोजन करतो. लहान मुलं खूप तुमच्या इंटरेस्टेड आहे आणि सदैव आपल्या लहान मुलींचा आपण बोलणार खूप इंटरेस्टेड आहे पक्षाबद्दल. आणि तसे या माझ्या नातीची आहेत. ही एक मोठ्या मुलीची नात आणि ती एक आहे दुसऱ्या नंबरची, म्हणजे पनवेलला दिली ती मोठी मुलगी आहे. खरंच आज महोत्सव होता, पूजा होती आपली मोठी. पूजेबद्दल काय सांगाल? पूजा झाली आज. आजच्या पूजेबद्दल काय बोला? एकदम बेस्ट झाला. संदीप मालेंनी असं काम केलंय, कुठे म्हणजे झालेलं आहे, सर्व याच्यात होतो पण लय बेस्ट झालंय महाराष्ट्रामध्ये. आणि या ठाणे जिल्ह्यामध्ये, रायगड जिल्ह्यामध्ये एकदम एक नंबर झाला. एक नंबर कार्यक्रम झाला. आता एवढ्या वर्षामध्ये कधी बैलगाडीचा असा प्रसंग घडलाच नव्हता की एवढं मोठं नियोजन होईल, पूजा वगैरे होईल. तर पूजेच्या नियोजनाबद्दल, जेवणाचं वगैरे कसं आणि एकदम नियोजन कसं होतं? एकदम असं छान आपण महाराष्ट्रात नियोजन नाही केलं. आणि की आजचं नियोजन होतं ते एक नंबर मध्येच झालं. नंबरातच झाला. त्यांचं कौतुक किती बी केलं तर कमीच आहे, असा विषय. दादा संदीप दादा माळे म्हणजे त्यांनी एवढा चांगलं नियोजन केलंय, कोणीच नसेल केलं महाराष्ट्रामध्ये. आणि खरंच आता तुमच्या लक्षावर जिंकला, त्याबद्दल तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. त्याच्यानंतर पण तो बोलायला राहू दे अशा आमच्या चॅनलकडून शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. धन्यवाद दादा.